सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी, सख्ख्या भावाची सुपारी देऊन हत्या. सख्ख्या भावाची खुनाची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं असून या प्रकरणी सुपारी देणाऱ्या मयताच्या सख्ख्या भावासह खुनाची सुपारी घेऊन प्रत्यक्ष खून करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 12 मे 2026 रोजी खुनाचा मुख्य सूत्रधार नरेश टोलाराम पाटील, व्यवसाय रिक्षा चालक, राहणार शेडगाव, दाभाड तालुका, भिवंडी जिल्हा ठाणे याने फिर्याद दिली की त्यांचा भाऊ परेश टोलाराम पाटील, वय वर्ष 40, हा 12 मे रोजी युनिकॉर्न मोटारसायकलवरून घरून वसई येथे कामावर जात असताना शेडगाव फाटा येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आपल्या भावाचा खून केल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणी स्थानिक पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहणी करण्यात आले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्यात आरोपींनी गुन्हा करण्याकरिता वापरलेल्या वाहनाचा क्रमांक प्राप्त करून वरील गुन्ह्यात राकेश भगवान पाटील, प्रेमजित मधुकर घरत, दक्षात भानुकांत भोईर, सर्व राहणार विलंगी पो, केळवा तालुका, जिल्हा पालघर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्व विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. वरील गुन्ह्यात फिर्यादी असलेला मयत याचा सख्खा भाऊ नरेश टोलाराम पाटील, वय वर्ष 37, व्यवसाय नोकरी रिक्षा चालक, राहणार शेडगाव पो, दाभाड तालुका, भिवंडी जिल्हा ठाणे याने मारण्याची सुपारी देऊन भावास जीवे ठार मारण्याचा कट रचला अशी कबुली दिली. वरील 4 आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सख्ख्या भावाचं सुपारी देऊन खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली असून या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची उकल करून आरोपींना ताब्यात घेतल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होतं. सदर गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, गणेशपुरी विभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते व गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या नेतृत्वात करण्यात आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.